मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 2 प्रकरण 21. तो पुन्हा जागा झाला तेव्हा परीक्षण करती तशीच का तीच त्याच्या डोक्याचे बटण काढून घेत होती. पण यावेळी थंड मरणाच्या निळ्याऐवजी खोली रंगीबेरंगी प्रकाशाने भरली होती. परीक्षणकर्तीने त्याला आधार देऊन बसते केले. रंगीबेरंगी प्रकाशात त्याला स्वतःचे नग्न शरीर खोटेच वाटले. हे उत्तेजक पेय क्रमांक 1 प्या म्हणजे तुम्हाला तरतरी येईल, परीक्षणकर्ती म्हणाली. ते ओळखीचे पेय पिताना कित्येक युगांनंतर आपण पुन्हा माणसात आलो असे त्याला वाटले. माणूसपणाचा आणि नेहमीचे पेय पिण्यासारख्या किरकोळ गोष्टींचा इतका घनिष्ठ संबंध आणि महत्त्व असेल असे त्याला आजपर्यंत कधी वाटले नव्हते. हे तुमचे कपडे घाला आणि तयार व्हा. बरोबर 40 वाजता 3ऱ्या तळमजल्यावर तुमची विवाह मार्गदर्शन तज्ज्ञांशी भेट ठरली आहे. मी कुठे आहे? 4थ्या तळमजल्यावर. आज, उद्या का परवा? म्हणजे आजच. तपासण्या संपल्या? तुमच्या शारीरिक, रासायनिक, आंतरप्रतिमादर्शक, मानसशास्त्रीय, व्यक्तिमत्व निदर्शक, समाजशास्त्रीय वगैरे सर्व. मला समजलं नाही. त्याची जरूर नाही. तुम्ही गाढ झोपेत होतात. गाढ झोपेत या संगणकीय मेंदू संपर्क यंत्रणेद्वारे आम्ही तुमच्या मनात खोलपर्यंत पोहोचू शकतो आणि तुमचे निरनिराळ्या विषयांवरचे विचार आणि मते समजावून घेऊ शकतो. माझ्या मनाविरुद्ध तुम्ही स्वतःहून इथं आलात म्हणजे तुमची संमती गृहीत आहे. या तपासण्यांचं पुढे काय करतात? तुमच्या संबंधीची कायमची माहिती म्हणून ती संगणकामध्ये साठवली जाते. पुढे जरूर पडेल त्याप्रमाणे त्या माहितीचा उपयोग करता येतो. तो सावध झाला. त्याने डोके चाचपले, केसातून हात फिरवला व सहज पण सावधपणे विचारले, उपयोग कोणाला? अर्थात तुम्हाला, तुमच्यासाठी. या तपासण्यांच्या निष्कर्षांचे विश्लेषण विवाह मार्गदर्शन तज्ज्ञ आत्ता करत असतील. त्यावरून ते तुम्हाला व कुमारी नी यांना पुढील सल्ला देतील. नी. इतका वेळ तो तिला साफ विसरलाच होता. तीही इथेच कुठेतरी आहे. तिच्यासाठी, तिच्या कायमच्या सहवासासाठी तर तो या सर्वाला तयार झाला होता. यापुढेही तिच्यासाठी आपण काहीही करू शकू असे त्याला वाटले. या सगळ्या तपासण्यातून तीही गेली असणार आणि तिनेही आपल्यासाठी हे सगळे सहन केले असणार. परंतु यापुढे जास्त सावध राहायला हवं. विशेषतः मनावर आणि विचारांवर जास्त नियंत्रण ठेवायला हवं. आपले अगदी खरे आणि मूलभूत विचार व काही ठाम मते मनात अगदी खोल ठेवण्याचा झटून प्रयत्न करायला हवा. म्हणजे वरवरचे कोणतेही विचार यांनी कितीही जाणून घ्यायचा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी अगदी आत मनाच्या गाभ्यात आपण माणूस म्हणून व स्वतः म्हणून स्वतंत्र आणि सुरक्षित राहू शकू. असे अंतर्यामी स्वतंत्र राहणे स्वतःसाठी, नीसाठी आणि आपल्या होणाऱ्या मुलांसाठी व कुटुंबासाठी इतकेच नव्हे तर खरोखर समाजासाठीही आवश्यक आहे असे त्याला आवश्यक वाटले. आभारी आहे मला सगळं छान समजावून सांगितल्याबद्दल. आणि हो, पेय क्रमांक 1 बद्दलही. त्याची जरूर नाही, परीक्षणकर्ती म्हणाली. तरीसुद्धा मला वाटलं ते सांगितलं. खालच्या तळमजल्यावरील तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही माझे आभार सांगा. ते शक्य नाही. या खोलीशिवाय मी कुठेच गेलेली नाही आणि जाऊही शकत नाही. जरूरही नाही. आम्ही अर्धयंत्र मानव आहोत. आमची शरीरे मानवी आहेत, पण त्यावर नियंत्रण आमच्या मेंदूला जोडलेल्या विशिष्ट ग्राहकांद्वारे संगणकाचे आहे. त्याच्या अंगावर शहारा आला. तुमची मानवी शरीरे कुणाची व कधीची असे काहीसे तो विचारणार होता, पण त्याची जीभ जड झाली आणि तो गप्पच बसला. वेळ झाली, ती म्हणाली आणि तो भानावर आला. या शिडीने वर जा. वरची खोली तंतोतंत खालच्यासारखीच
पण पूर्ण रिकामी होती. फक्त तिला दुसऱ्या बाजूला आणखीन एक दार होते. या दाराने आत जाऊन बसा, तिथे तुम्हाला विमात भेटतील. तिथे उभी असलेली गणवेशातील स्त्री म्हणाली. स्त्री का? आभार, तो म्हणाला. त्याची जरूर नाही, ती हसून म्हणाली. त्यांचे नाही, संगणकाचे नाही, परंतु संगणक वापरत असलेल्या त्या शरीराचे तरी आभार मानणे आवश्यक आहे, कारण शरीराचीही काही किंमत आहेच, असे त्याला वाटले. तो पुन्हा शहारला. मग दार उघडून पलीकडच्या खोलीत गेला आणि त्याला नी दिसली. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. मग धावतच एकमेकांच्या मिठीत शिरले. कितीतरी वेळ त्याने तिला तशीच घट्ट मिठीत धरली. जणू तिचे शरीर, मन आणि आत्मा हे सर्वच्या सर्व तिच्याजवळच आहेत याची तो खात्री करून घेत होता. तिच्याजवळच आहेत म्हणून आभार मानत होता आणि तिच्याजवळच कायम राहावे म्हणून प्रार्थना करत होता. आपल्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडणार असे त्याला वाटले, पण त्याने स्वतःला आवरले. कशी आहेस? छान, ती हसून म्हणाली. ती किंचित थकलेली वाटली, पण त्याला बघून झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. इतक्यात विवाह मार्गदर्शन तज्ज्ञ आत आले व दोघांनी त्यांना अभिवादन केले. मी विवाह मार्गदर्शन तज्ज्ञ विमात 2. बसा. प्रेमाचं प्रदर्शन करून झालं? बसता बसता विमातांनी विचारलं. ते प्रदर्शन नव्हतं, निष्कारण तुटकपणे तो एकदम म्हणाला. विमात मध्यम वयाचे, बुद्धिमत्तेचा प्रभाव पाडणारे व दुरावा राखणारा अधिकारदर्शक कडक औपचारिक पोशाख केलेले होते. त्यात विसंगत वाटत होते ते त्यांचे स्वच्छ, जाणकार आणि समजूतदार डोळे. तुम्ही या केंद्रात आल्यापासूनची तुमची प्रत्येक हालचाल आणि प्रतिक्रिया मी पाहत आणि अभ्यासत होतो, विमात म्हणाले. असो, या निरीक्षणांवरून आणि तुमच्या दोघांच्या सर्व परीक्षणांच्या अहवालांच्या आधारे मी आता तुम्हाला सल्ला देऊ शकतो. तुम्ही दोघे वैयक्तिकरित्या विवाहासाठी पात्र आहात. दोघांनी हसून एकमेकांकडे पाहिले. अखेर हे एवढे एकच वाक्य ऐकण्यासाठी एवढा त्रास आणि खटाटोप, तो सुद्धा एक सामाजिक रीत पाळण्यासाठी. मनापासून धन्यवाद, दोघे एकदमच म्हणाले. परंतु तुम्ही एकमेकांशी विवाह करण्यात काही अडचणी आहेत. म्हणजे काय? पहिली म्हणजे दोघांचे धर्म एक असून जाती जवळच्या आहेत. पुरेशा वंश, धर्म, जाती संकराच्या आणि व्यापक समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं त्यात मोठा फरक असणं आवश्यक असतं. दुसरी अडचण म्हणजे तुमचे जन्मलग्न कुंडली आकडे जास्तीत जास्त 20% फरकानं जुळावे लागतात. परंतु जन्मलग्न कुंडली कालबाह्य झाली असं मी समजत होतो. कोणतीच गोष्ट कालबाह्य होत नाही. आमच्या अभ्यासाप्रमाणे दर 64 वर्षांनी जुन्या टाकून दिलेल्या गोष्टींचे महत्त्व पुन्हा पडते आणि त्या सुधारित स्वरूपात पुन्हा प्रचारात येतात. आत्ताच्या सुधारित पद्धतीनुसार गर्भधारणा झाल्याची वेळ ही जन्मवेळ धरतात. तसेच त्यावेळेच्या तारे, ग्रह, उपग्रहांच्या स्थितीबरोबरच वैश्विक किरणांची तीव्रता, चुंबकीय आणि प्रारणभार, प्रमुख राष्ट्रीय उद्यानातील कुत्र्यांची संख्या, विशिष्ट ठिकाणच्या 1 चौरस मीटर जागेतील विशिष्ट जातीच्या लाल मुंग्यांची संख्या, राजधानीतील विशिष्ट गटारातील विशिष्ट ठिकाणच्या पाण्याच्या एका थेंबातील जंतूंची संख्या, वेड्यांच्या प्रमुख राष्ट्रीय इस्पितळातील वेड्यांची संख्या, प्रमुख राष्ट्रीय संतांच्या दाढीतील केसांची संख्या, अशा अनेक घटकांच्या संगणकीय अभ्यासावरून तुमची कुंडली मांडली जाते. त्यावरून तुमचा विशिष्ट जन्मलग्न कुंडली आकडा अचूक काढता येतो. तुमच्या आणि कुमारी नी यांच्या कुंडलीच्या आकड्यांमध्ये 50% जास्त फरक निघतो. आणखीन काही? तिसरी अडचण म्हणजे तुमचे मानसिक सामर्थ्य तरंग तुल्यबळ असून एकाच दिशेने जातात. असं फार क्वचित घडतं. त्यामुळे तुमच्या विवाहामुळे हे तरंग एकत्र आल्यास त्यांच्या समाजावर होणाऱ्या परिणामांसंबंधी आम्ही अंदाज करू शकत नाही. आम्ही धोका पत्करू शकत नाही. कळते ना? चौथी अडचण म्हणजे आम्हाला एकमेकांशी लग्न करता येईल का नाही.
तेच मुख्यतः या चौथ्या अडचणीवर मार्ग सापडण्यावर अवलंबून आहे. ती अडचण म्हणजे तुमच्या स्वभावातील काही गोष्टी. त्याच्याकडे बघून विमात म्हणाले, तुम्ही अति चौकस, अति चिकित्सक, सावध, बहुतेक बाबतीत अनाकलनीय वाटता. तुम्ही आक्रमक नाही, परंतु अनेक गोष्टींना तुमचा आतून विरोध असतो. गोष्टी आहेत तशा तुम्ही चटकन स्वीकारत नाही. दिलेली सूचना सहज, चटकन आणि विना तक्रार स्वीकारत नाही आणि तिचं पालन करत नाही. आम्ही पोचू शकत नाही तिथं कुठंतरी आत तुमच्या मनात वेगळेच अनाकलनीय विचार सुरू असावेत असं वाटतं. तुमच्या मनातलं सगळं समजत नाही, ते आम्हाला आवडत नाही. ते समाजहिताचं आहे का समाज स्वास्थ्य विघातक आहे ते आम्हाला ठरवता येत नाही आणि आम्ही धोका पत्करू शकत नाही. हा धोका समाजाला, तुमच्या कुटुंबाला, व्यक्तिशः कुमारी नी यांना आणि तुम्हालासुद्धा असू शकेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता ते नीकडे पाहत बोलू लागले. यांच्यातील काही भाग असंस्कारित, थोडंसं वळण न लागलेल्या लहान मुलासारखा आणि काही भाग रानटी आहे. धोकादायक माहीत नाही, पण माणसाळण्याची शक्यता नाही अशा प्राण्यांप्रमाणे. यांना ताब्यात ठेवणं आणि सुधारणं अवघड आहे. त्यातल्या त्यात आशादायक गोष्ट म्हणजे यांचं आजपर्यंत सामाजिक वर्तन सभ्यपणाचं, सुसंस्कृत आणि जबाबदार माणसासारखं आहे. पण यांचा पाळलं जाण्याला, ताब्यात ठेवलं जाण्याला किंवा सुधारण्याला असलेला आंतरिक विरोध आमच्या मनात काळजी निर्माण करतो. स्वतःच्या स्वभावाची चिरफाड तो खाली मान घालून अपराधीपणे ऐकत राहिला. आपण खरोखरच एक रानटी, आदिम, असंस्कृत आणि माणूस म्हणण्यास अयोग्य आहोत असे त्याला वाटू लागले. अशा परिस्थितीत तुमच्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडते. विमात नीला म्हणाले, मी तुम्हाला घाबरू इच्छित नाही, पण सावधगिरीची सूचना देणं माझं कर्तव्य आहे. तुमच्या संबंधी माझ्या विश्लेषणाप्रमाणे तुम्ही जबाबदार, सुज्ञ आणि परिपक्व आहात. यांच्याशी लग्न न करायला तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात. तरीही तुम्हाला यांच्याशीच लग्न करायचं असेल तर यांना माणसाळवण्याची किंवा आपण असं म्हणू की यांच्या पालनाची आणि यांना नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल आणि यांच्या योग्य सामाजिक वर्तणुकीबद्दल हमी द्यावी लागेल. अर्थात हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय मी बदलू शकतो का? वर बघत तो शांतपणे म्हणाला. नाही नाही, नी घाईघाईने म्हणाली. तेच मी तुम्हाला विमाता म्हणाले. इतकी मोठी, प्रदीर्घ आणि अनावश्यक जबाबदारी मी हिच्यावर टाकू शकत नाही, तो म्हणाला. नाही नाही, मी सर्व जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. वाटेल ती हमी द्यायला मी तयार आहे, नी म्हणाली. हे बघ नी, माझं ऐक, तो म्हणाला. नाही, नी म्हणाली. हे पहा, विमाता म्हणाले, घाईत अविचारानं निर्णय घेऊ नका. यांच्याशीच लग्न करण्याचं तुमच्यावर बंधन नाही, हे मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो. माझा सल्ला देऊन झाला. तुमचा निर्णय कळवण्याला 15 दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत पूर्ण विचार करून निर्णय कळवा. पहिल्या अडचणींचं काय? नीनं अधीरपणे विचारलं. तो गप्पच होता. त्या तांत्रिक आहेत. त्यासाठी विवाह करायच्या 25% रक्कम जादा कर म्हणून भरावे लागतील आणि अल्पशी 7% खुश रक्कम मला दिल्यास मी त्या सोडवू शकतो, विमाता म्हणाले. आणखी 10% मोबदल्यात तुम्ही चौथी अडचण सोडवू शकणार नाही का? त्यानं विचारलं. नाही, कारण ती आमची अडचण नसून तुमच्या पुढील, विशेषतः कुमारी नी समोरील समस्या आहे. ठीक आहे, आम्ही कळवतो. आपले मनःपूर्वक आभार. अर्थात आपण यांत्रिक नसलात तर, चेहरा शक्य तितका हसरा करून तो म्हणाला. कस्सं, हे आमचं कामच आहे आणि मी यांत्रिक नाही, विमाता हसून म्हणाले. या आता.